Hello, my friends. वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पटापट आपण इंडियन मार्केट अनालिसिस संपवून घेऊया, म्हणजे मला जरा गोल्ड मध्ये वगैरे ट्रेड करता येईल. सो निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेला आहे आणि काल सांगितल्या पद्धतीने जर 4 4 आवर्स मी जर समजा आपण 1 आवरचा घेऊया. जर समजा चार्ट बघितला, सो दिस कुड बी वन रेजिस्टन्स 24,200 हा जो होता तो रेजिस्टन्स होता. आणि जर समजा तुम्ही प्रॉपर बघितला तर मार्केटमध्ये अपमूव तर आली, म्हणजे 26 तारखेला अपमूव आली होती आणि ती मूव जवळपास कंटिन्यू होती अपमूव. आणि ह्या रेजिस्टन्सला टच करून मार्केटमध्ये आज काय झाले, म्हणजे आज एक्सपायरी होती बरोबर. आज एक्सपायरी मध्ये ही ग्रीन कॅन्डल झाली फर्स्ट 1 आवरची. 1 आवरची ग्रीन कॅन्डल होऊन परत या कॅन्डल मध्ये काय आलं, डाऊनफॉल आलेला आहे. ओके. सो रेजिस्टन्स तर आहे स्ट्रॉंग. आणि जर समजा हा जो सपोर्ट आहे, हा जो सपोर्ट जो आहे तो 23,800, म्हणजे ह्या लेवलचा जो सपोर्ट आहे, 4 ओव्हरला जाऊन दाखवतो मी. ओके, ह्या लेवलचा सपोर्ट आहे, हा लेवलचा एक सपोर्ट आहे. सो जर समजा 1 2 दिवस राहिलेत तर माहित नाही आता 2 दिवस काय होऊ शकतं. कारण 1 तारखेला सुट्टी आहे आपल्याला शुक्रवारी आणि डायरेक्ट मंडेला रिझल्ट आहे सिलेक्शनचे बीजेपीचे. सो त्याचा काही इम्पॅक्ट होईल का नाही माहित नाही मला अजून तरी मार्केटमध्ये. बट आज जर बघितलं तर ही एक मॉर्निंग स्टार झाली होती, ऍग्री. त्याच्यानंतर मॉर्निंग स्टार नंतर 1 2 3 कॅन्डल झाल्यात आपल्याकडे. हा एक सेलिंग झोन आहे, म्हणजे एक सप्लाय फॉर्म झालेला आहे इथे. सप्लाय फॉर्म होऊन इथे एक छोटस परत बाईंग झालेलं आहे आणि त्या बाईंगचा रिटेस्ट पण झालेला आहे. हे मॉर्निंग स्टार जे झाले ते फसवण्यासाठी झाले असं मला पर्सनली वाटते. आणि ही जी हॅमर झाले तर मोस्टली हे सांगते की सेलर्स ऍक्टिव्ह आहेत चांगले आणि मे बी हा झोन तुटण्याची जास्त शक्यता मला वाटते. हा झोन तुटण्याची मला जरा जास्त शक्यता वाटते. बट लेट सी काय होतंय की ह्या लेवलमध्ये थोडंसं बाईंग येऊ शकतं. नो डाऊट या लेवलमध्ये थोडंसं बाईंग येऊ शकतं, नो डाऊट. बट मला असं दिसतंय की हा झोन सुद्धा तोडून ह्या लेवलपर्यंत निफ्टी येऊ शकतो. ओके. लेट्स सी द निफ्टी बँक जवळपास आज खरंच खूप म्हणजे डीपली डाऊन मध्ये आलेला आहे. जवळपास 700-800 पॉईंट गॅप डाऊन होऊन, म्हणजे गॅप डाऊन तर झालाच थोडासा, आणि त्याच्यानंतर आणि पण डाऊनफॉल आला. जवळपास 1% बँक निफ्टी आज डाऊन होती. ऑलमोस्ट रेजिस्टन्स लेवल त्याला टच करूनच डाऊनफॉल आलेला आहे. हा सपोर्ट जो आहे तो मे बी थोडा कालावधीसाठी परत अपमूव्ह देऊ शकतो या सपोर्ट पासून. बट जर समजा सध्या ते आरबीआयने जे काही रूल्स रेग्युलेशन्स नवीन इम्प्लिमेंट केलेले आहेत, ठीक आहे, फॉर ऑल द बँकर्स. सो मे बी बिकॉज ऑफ दॅट बँकिंग मध्ये थोडंसं डाऊनफॉल आलेला असेल. सो मला असं दिसतंय की इथून परत बँक निफ्टी परत डाऊन साईड येईलच. आणि मी तर पर्सनली एक्सपेक्ट करतोय की निफ्टीने परत त्याच्या ओरिजिनला यावे. एवढी जी अपमूव दिली ना, ऍटलिस्ट या झोनला येऊन यार परत म्हणजे एक टच केलं पाहिजे त्याने स्वतःच्या या लेवलला टेस्ट केलं पाहिजे. ठीक आहे. सो सो निफ्टी हा जर झोन तोडला 54,000 55,000 हा जर झोन तोडला तर निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला या लेवल पर्यंत परत बघायला मिळेल आणि डेफिनेटली आपण फुल फोर्सने ह्या लेवलला बाय करायचं. हा सध्या मी जरा माझ्या थोडस जरासं चेनसाठी मी असे कॅन्डल तयार करून ठेवले. लेट्स सी. ICICI, look, ICICI is down. इवन HDFC also is down. ICICI डाऊन येते, HDFC डाऊन येते. सो हा एक झोन चांगला आहे. लेट्स सी हाऊ इट इज झोन. झोन तर चांगला आहे, बट कितपत स्ट्रॉंग बाईंग येऊ शकतं, कारण झोन सगळ्यात भारी हा होता. हा झोन मध्ये म्हणजे एक सपोर्ट तर आहे. प्रिव्हियसली इट वॉज द रेजिस्टन्स आणि आता जो सपोर्ट झालेला आहे तर डेफिनेटली इथून बाईंग येऊ शकतं, नाही असं नाही, कारण बँक निफ्टी सुद्धा सपोर्ट वरती आलेला आहे. ओके. सो सपोर्ट तर मिळू शकते इथे थोडंसं बाईंग पण होऊ शकतं, नो डाऊट. बट बाईंग होऊन पण जर समजा तो रिटर्न जात असेल तर सो बेसिकली ह्या सप्लाय झोन मधनं रिएक्शन येऊ शकते. ठीक आहे. जर लवकर जवळच्या जवळ जर त्याला सप्लाय झोन असेल तर इथे येते. आणि थोडंसं आपण लोअर टाइम फ्रेमला जाऊया. लुक ॲट दिस स्ट्रक्चर.
दिस इज हाव लाईक वाव गुड. म्हणजे इथपर्यंत जाण्याची शक्यता तर आहे थोडंसं बाईंग घेऊन. एचडीएफसी एचडीएफसी येस एचडीएफसीने त्याचा ट्रेंड लाईन तोडलेला आहे. इथे एक छोटासा ट्रेंड लाईन मी मार्किंग केला होता. सो लुक ॲट दी स्ट्रक्चर. एचडीएफसीने ऑलमोस्ट म्हणजे त्याचा हा जो तो तोडलेलाच आहे आणि डे लो जो होता तो सुद्धा तोडून खाली क्लोजिंग दिलेला आहे. सो डेफिनेटली डे म्हणजे एचडीएफसी खाली येणार बघा. ह्या झोन मधनं रिॲक्शन जी काय रिॲक्शन आहे ती ह्या झोन मधनं आलेली. ओके. सो एचडीएफसी मला तर डाऊन साईडच पाहिजे. ज्या पद्धतीचं सेलिंग आले ना त्या पद्धतीने मला एचडीएफसी डाऊन साईडच पाहिजे. ओके. आणि एचडीएफसी डाऊन साईड आलं तर डेफिनेटली बँक निफ्टी तर डाऊन साईड येणारच येणार. आणि बँक निफ्टी डाऊन साईड आली तर मग काय मग निफ्टी पण खाली येऊ शकतो. रिलायन्समध्ये काल म्हटल्याप्रमाणे रिलायन्सने काय केलं आज पण कंटिन्युअस मोमेंटम दिलेला आहे. आणि रिलायन्स जर प्रॉपरली एक थोडंसं जर बघितलं तुम्ही एक ट्रेंड लाईन फॉर्मॅटमध्ये ट्रेड करतोय तो सध्या. प्रत्येक ट्रेंड लाईनच्या पॉईंटला रिस्पेक्ट करतोय आणि आता काय झालंय ह्या लेवलपर्यंत गेलाय. मी काल तुम्हाला म्हटलं होतं ह्या लेवलपर्यंत सुद्धा रिलायन्स जाऊ शकतो. इथे जाऊन मग एक हा जो ब्रेकआउट दिलेला आहे या ट्रेंड लाईनचा तो ब्रेकआउट फेल करून परत डाऊन साईड येऊ शकतो. दॅट कुड बी अ पॉसिबिलिटी इन रिलायन्स. रिलायन्समध्ये रिझल्ट खूप चांगले आले आहेत त्याच्यामुळे हे 2 दिवस बाईंग झालेलं आहे. आणि ह्या बाईंगचा फायदा घेऊन बरेच लोक आज उतरले असतील काल उतरले असतील त्यांचा स्टॉप लॉस ह्या लेवलच्या खाली असेल किंवा ह्या कॅन्डलच्या खाली असेल. सो डेफिनेटली उद्या एक शार्प बाईंग दाखवून डाऊनफॉल रेड कॅन्डल अशी डायरेक्ट ह्याच्या खाली क्लोजिंग होऊ शकते. म्हणजे या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज होऊ शकते. दॅट इज द पॉसिबिलिटी. सो तसं तसं एक रिलायन्स मध्ये मला प्रोबॅबिलिटी दिसते. एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये काही नाही साईडवेज गेलं मार्केट. म्हणजे मोमेंटम चांगली आली होती काल आणि आज थोडंसं साईडवेज जाऊन स्टेबल झालं म्हणजे एक बेस कॅन्डल क्रिएट केलेली आहे इथं मध्ये. ओके. लेट सी एसबीआय मध्ये काय होतं एक्झॅक्टली काय पॅटर्न तयार होते. हा झोन तोडतोय का इथेच काही पॅटर्न तयार करून मग परत अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतोय. सो ते एक बघणं आपलं इम्पॉर्टंट आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये. या दॅट्स इट. ऍक्सिस बँक स्टेट बँक ऑफ इंडिया हे सगळं पडलेलं आहे. सो विल सी काय होतंय आपल्याला का काही ट्रेड मिळतात का इंडियन मार्केट. मी बरंच ट्राय करतोय कारण मी सीडीएसएल मध्ये सेलिंगला उतरणार आहे. बट माझ्या लेवल पर्यंत प्राइस आलीच नाही साईडवेज गेली ते. आणि मे बी काय करतो एक्झॅक्टली मला दिसत नाही की ह्या लेवलच्या वरती जातोय का नाही जातोय. जर जात असेल तर डेफिनेटली मी इथे डायरेक्ट उतरणार आहे सेलिंगला ह्या लेवलला सीडीएसएल मध्ये. आणि विप्रोला मी बाईंग साठी उतरणार आहे पण अजून मला थोडंसं कन्फर्मेशन पाहिजे. बीएससी काय थांबायला तयार नाही राव. बीएससी म्हणजे खरंच आपल्या म्हणजे माझ्याकडनं खरंच खूप मोठी मिस्टेक झाली बीएससी साठी. तुम्ही बीएससीचा जर चार्ट बघितला ना खरंच शॉक व्हाल तुम्ही. लुक ॲट धिस मुवमेंट मॅन. लुक ॲट धिस मुवमेंट. इथं म्हणजे मी ह्या लेवलसाठी वाट बघत होतो आणि बीएससी थांबलाच नाही इथे. ओके. होप फॉर द नेक्स्ट. सो प्लीज मित्रांनो लाईक द व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके. टाटा बाय बाय. थँक्यू.